सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी. अनसूयेच्या सुता दत्ता तुझा चिरे आसरा. सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा. सतत वाहू दे जरा. अनसूयेच्या सुता दत्ता तुझा चिरे आसरा. सद्गुरु राजा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा. सतत वाहू दे जरा. सतत वाहू दे जरा. सतत वाहू दे जरा. बघा 2023 सालातला आजचा कार्यक्रम म्हणजे शेवटचा कार्यक्रम, म्हणजे या वर्षातला शेवटचा, म्हणजे शेवटचा नाही, या वर्षातला शेवटचा कार्यक्रम. आता उद्याचा एक दिवस झाल्यानंतर पुढे आपलं नवीन वर्ष चालू होतं 2024. आता 2024 साली पहिल्या दिवशी आपण काय भेटणार नाही, म्हणून तुम्हाला आत्ता सगळ्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा मी देऊ इच्छिते की आता येणारं पुढचं नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, संतांच्या सहवासाचं आणि आपल्या मी आत्मा आहे या निश्चयाचं असं भरभराटीचं सर्वांना जाऊ दे. आणि जास्तीत जास्त वर्षानुवर्ष सर्वांना महाराजांचा संघ आपल्याला सगळ्यांना मिळू दे. बघा आता परवा दत्त जयंती झाली आणि आपण कसं त्या दिवशी जरी नाही घेतली तरी सगळ्यांची सुट्टी बघून आपण या दिवशी ठेवलेली असेल, म्हणून आज आपण दत्त महाराजांच्या बद्दलच बोलणार आहोत. तुम्ही म्हणाल दत्त महाराज कोणी वेगळे आहेत, आपले महाराज कोणी वेगळे आहेत. अहो दत्त महाराजच काय आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. वास्तविक मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती महाराष्ट्रात सर्व ठिकाणी, सर्व मंदिरात, सर्व भाविकांमध्ये अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. कारण 2, 3, 4 दत्त जयंतीचे कार्यक्रम मला अटेंड करायला मिळाले होते प्रवचनचे, त्यामुळे मी बघितलेले की खूप लोकांची तिथे गर्दी असते आणि अगदी मनोभावे ते लोक त्या ठिकाणी ती साजरी करतात. असो तर या दत्त महाराजांच्याबद्दल जर सांगायचं झालं आपण तर दत्त महाराज प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहेत असे शास्त्रात म्हटलेलं आहे. आणि दत्त महाराजांना 2-3 नावं आहेत बघा. दत्त महाराजांना म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रय, दत्त महाराज, दत्तगुरु अशी अनेक नावांनी संबोधलं जातं. आता दत्तात्रयांबद्दल सांगायचं झालं तर अत्रि ऋषींचे आणि त्यांच्या मातेचं नाव काय, अनुसूया, आणि त्यांचे ते पुत्र होते. आणि वास्तविक आजचा दिवस म्हणजे त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. तर दत्त महाराजांच्याबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर दत्त महाराजांना हिंदू धर्मात महत्त्वाची देवता मानली जाते. त्यांना गुरु समान मानलं जातं, त्यांना आद्य गुरु म्हटलं जातं. गुरूंचाही गुरु म्हणून अशी पदवी त्यांना बहाल केलेली आहे.
कारण दत्त महाराज म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे दत्त महाराजांचं कसं स्वरूप आहे. तर दत्त महाराजांच्या मध्येच आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 मुख असतात ना दत्त महाराजांना. ते 3 मुख म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. आता ब्रह्माचं काम काय? उत्पत्ती. विष्णूचं काम काय? स्थिती, रक्षण. आणि महेशाचं काम काय? लय, म्हणजे नाश करणं. आता ही 3ही रूप या एका दत्त महाराजांच्या मध्ये आपल्याला दिसतात. म्हणून तुम्ही बघा, आपण आरती म्हणतो ना दत्त महाराजांची, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमान, सुरवर मुनी जन योगे समाधी ये ध्यान, जय देव जय देव. म्हणजे बघा, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणजे रज तम सत्व 3ही गुण त्यांच्यात आपल्याला दिसून येतात. दुसरं म्हणजे दत्त महाराजांचा जो उपदेश आहे, हा उपदेश पूर्ण वेदांतावर, म्हणजे वेदांताची जी वाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे अद्वैत सिद्धांतावर सगळी त्यांचा बोध आहे. संपूर्ण दत्त महाराजांचा जर आपण उपदेश ऐकला, थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, पण हे सांगताना आधी की दत्त महाराजांना जे आद्य गुरु म्हटलं जातं, गुरूंचाही गुरु, गुरूंचाही गुरु म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं, म्हणून आपण म्हणतो बघा गुरुदेव दत्त, गुरु म्हणून. आणि त्याच्याही पुढे जाऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, म्हणजे त्यांना अवधूतही म्हटलं जातं. त्यांच्याकडे जर आपण बघितलं दत्त महाराजांच्या मूर्तीकडे, तर आपल्याला काय दिसतं? 3 शिर, 6 कर, त्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळी आयुध त्यांनी घेतलेली आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला भस्म आणि नुसती लंगोटी लावून अख्खेला जोळी, म्हणजे भिक्षा मागून ते नेहमी खातात. आणि असे ते उभे आहेत आणि त्यांच्याजवळ पुढ्यात 4 कुत्री आहेत. 4 कुत्री म्हणजे 4 वेद, ते त्यांच्या पायाजवळ आहेत आणि एक गाय त्यांच्या पाठीशी असते. असा परिवार त्यांचा आपल्याला त्या फोटोमध्ये बघायला मिळतो. बघितलं ना तुम्ही की दत्त महाराजांचं मुख्य कार्य काय आहे? दत्त महाराजांचं मुख्य कार्य असं आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परित्राणाय साधूनां म्हणजे साधूंचं रक्षण करणे, विनाशाय च दुष्कृतां, साधूंना जे कोणी त्रास देतात, साधूंचा जे कोणी छळ करतात, त्यांचा विनाश करणे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा अधर्म वाढला जातो, जेव्हा अज्ञान वाढायला जातं, तेव्हा दत्त महाराज जन्म घेतात. हेच संतांचं मुख्य कार्य आहे. म्हणजे आपल्या महाराजांचं सुद्धा कार्य तेच आहे, रामदास स्वामींचं कार्य तेच आहे की धर्म संस्थापनेचे नर ना तरी केवळ ईश्वराचे अवतार म्हटलेलं आहे. धर्म संस्थापना हे त्यांचं मुख्य कार्य आहे. आणि दुसरं कार्य काय की आपल्या शत्रूला, आपल्या भक्ताला ते कदापि त्रास होऊ देत नाहीत, सतत त्याच्या पाठीशी असतात. असे सगळ्या संतांचं ब्रीद आहे. बघा अक्कलकोट महाराज काय म्हणतात, अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वाम्याम. त्याचा योगक्षेम मी सगळा वाहतो जो मला शरण आहे. हे काय म्हणतात साईबाबा, जे मला शरण आहेत त्यांचा मी सगळ्यांचा उद्धार करतो, ते मला एकदम जवळचे आहेत. श्रीकृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला, अरे जो मला शरण येतो, जो मला सर्व ठिकाणी पाहतो, तो माझ्या प्रत येतो नव्हे, मीच होऊन जातो. सगळ्या संतांचं ब्रीद एकच आहे की ते शिष्याचं रक्षण करतात. आणि दत्तगुरूंबद्दल सांगायचं स्पेशल तर दत्तगुरू ही भक्तांची माऊली आहे. म्हणजे तुम्ही त्यांचे जेवढं नामस्मरण कराल, तुम्ही त्यांची जेवढी आठवण काढाल, तुम्ही त्यांचा बोध जेवढा ऐकाल आणि आचरणात आणाल, तसं तुमच्या संकटकाळी दत्त महाराज तिथे हजर होतात.
हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. भक्तासाठी हजर होतात असं त्यांच्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की मत म्हणजे माझ्या भक्ताचा आम्ही कदापि नाश होऊ देणार नाही. नमे भक्ता प्रणश्यती, माझ्या भक्ताचा मी कदापि नाश करतो. माझा पाहिजे, माझा म्हणजे माझ्याकडे येणारा आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा. म्हणून जे माझं अनन्य शरण त्यांचे मी तारी जन्म मरण. अनन्य शरण पाहिजे. आणि अनन्य शरण म्हणजे काय? आपण अशा मोठ्या संतांची उदाहरणं बघितली पाहिजे. अनन्य शरण म्हणजे काय? अनन्य शरण म्हणजे पूर्ण अहंकार रहित त्यांना शरण गेलेले आहेत. आपल्या महाराजांचं उदाहरण सांगता येईल की महाराजांनी जेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेले तेव्हा महाराजांनी काय सांगितलं? माझ्याकडे काही नव्हतं, श्रद्धा हेच भांडवल. आणि ते मनाशी काय ठरवून गेले? त्यांना अजिबात समाधान नव्हतं. त्यामुळे त्यांनी मनाशी ठरवलं की यांच्याद्वारे का असेना पण मला समाधान मिळू दे, मला आनंद मिळू दे. आणि माझ्या देहाचं सार्थक होण्यासाठी हे जरी जातीने मराठा असले तरी मी यांना शरण जाईन आणि यांना गुरु करून यांच्याकडून ज्ञान घेईन. या हेतूने, उदात्त हेतूने ते गेल्यामुळे त्यांनी सगळं, आपण मठाधिपती आहोत, आपल्याला एवढे अधिकार आहेत. महाराजांना मठाधिपती म्हटल्यावर मठाला अधिकार होते, पण ते सगळे अधिकार सोडून मी कोणीतरी मोठा आणि मी मठाधिपती आहे हे सगळं सोडून महाराजांनी त्यांना शरण गेले. आणि ही त्यांची शरणागती त्यांच्या गुरूंनी ओळखली. आणि त्यांनी नमस्कार केल्यावर सिद्धरामेश्वर महाराजांनी पण त्यांना लगेच नमस्कार केला. बघा, म्हणजे त्यांचा आतला भाव त्यांनी ओळखला. म्हणजे शिष्याचा भाव महत्वाचा आहे की आपल्या गुरूंवर आपला कसा भाव आहे. म्हणून या ठिकाणी दत्त महाराजांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ज्या भावाने ते त्यांना शरण जातात भक्त, त्या भावाने ते त्यांच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्यासाठी संकटात सुद्धा उभे राहतात. आता यांचं राहण्याचं जर ठिकाण आपण बघितलं तर यांचं वस्तीचं मुख्य ठिकाण कुठलं आहे? गाणगापूर, पांचाळेश्वर आणि गिरनार ही यांची राहण्याची ठिकाणं आहेत. आणि दत्त महाराजांची दुसरी जी मंदिरं जी आहेत महत्त्वाची ती म्हणजे तुम्हाला नरसोबाची वाडी, औदुंबर, नंतर पिठापूर, नंतर माहूरगड, या ठिकाणी गिरनार पर्वतावर या ठिकाणी दत्तांची सगळी महत्त्वाची स्थान आहेत. पण दत्त महाराज एकाच ठिकाणी न राहतात, एका ठिकाणी झोपतात, एका ठिकाणी भिक्षेला जातात, एका ठिकाणी आंघोळ करतात. म्हणजे सतत त्यांचं भ्रमण चालू असतं. त्यांना अवधूत म्हटलं जातं. जे सतत भ्रमण करतात, एका ठिकाणी राहत नाहीत. आता दत्त महाराजांच्या बद्दल सांगायचं झालं तर दत्त महाराज कोणी व्यक्ती नसून दत्त महाराज म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप आहेत, आत्मस्वरूप आहेत आपलं. आणि हे आत्मस्वरूप असल्यामुळे जे कोणी असे ज्ञानाकडे निघालेले जे भक्त आहेत ते त्यांना बघितल्यावर त्यांना खूप आनंद होतो की आत्मस्वरूप आहेत, देहरूपानी नाही आहेत. देहरूपानी विश्वास बसायला माणसाचा खूप वेळ लागतो, खूप त्याला अवधी लागतो, कारण आपण त्याला बाह्य रूपाने बघत असतो. बघा, संतांना आपण काय करतो? बाह्य रूपाने बघतो, आत बघतो का? सगळी जगातली माणसं संत सोडून बाकीच्या संतांना बाह्य रूपाने बघतात. त्यांचा निश्चय बघत नाही, त्यांचं बोलणं बघत नाही, काही बघत नाही. पण संतांची दृष्टी आपल्या उलट आहे. बघा, संत काय करतात? डायरेक्ट आत बघतात. म्हणून त्यांच्याकडे गेल्यानंतर डायरेक्ट आपल्या आत डोकावतात आणि बघतात की आपल्या आत काय आहे. काय आहे म्हणजे काय? किती भक्ती आहे, किती प्रेम आहे, याबद्दल लगेच त्यांना कळून जातं. कारण त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. सर्वज्ञ म्हणजे तिन्ही काळाचं ज्ञान, वर्तमान भूत भविष्य या तिन्ही काळाचं त्यांना ज्ञान असल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? सर्वज्ञ. म्हणून अशी जी दत्त महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं तर दत्त महाराज असे परब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप असल्यामुळे त्यांच्याकडे भूत पिशाच येऊच शकत नाही. म्हणून जे दत्त महाराजांचे भक्त असतात ना, आता तुम्हाला दत्त महाराज कळलं ना, आत्मस्वरूप, सदा अनुसंधान, साधूचे लक्षण, हे पण आत्मस्वरूप. आत्मस्वरूप देव पहावे असं गेलो तर ते देवचे होऊन ठेवलो.
असे जे संत आहेत, अशा संतांकडे ते भूत आणि प्रेत आणि पिशाच कशाला राहिलो. म्हणून दत्त महाराजांच्या जी शास्त्रामध्ये माहिती आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की त्यांच्याकडे भूत पिशाच त्यांच्या वाऱ्याला सुद्धा जात नाही. म्हणून आम्ही गाणगापूरला मुलांना घेऊन गेलो होतो ट्रिपला. तेव्हा आम्ही तिथे बघितलं की सगळी अंगात येणारी जी माणसं असतात ना ती तिथे सगळी लोळत होती त्यांच्या पुढे. का तर तिथे आल्यावर त्यांचं सगळं ते त्यांचा जो त्रास होता तो त्यांचा त्रास आम्ही बघितला. काय भयानक एकेकांचे त्रास आहेत. पण दत्त महाराज काय करतात, अशा भक्ताला थोड्याशा परीक्षा घेऊन नंतर आपल्याकडे आला, लोटांगण घातलं, आपलं स्मरण केलं की त्याची सगळी भूत पिशाच बाधा वगैरे सगळी पळवून टाकतात. म्हणून बघा त्यांच्या दारात का नेतात अशा लोकांना, त्यांच्या शक्तीचं जरी त्या वलयात जरी आपण गेलो तरी आपल्याला बरं वाटतं. आता तुम्ही इथे स्वामींच्या वलयात आलं तुम्हाला छान वाटतं ना, काय आवाजच निघत नाही की मग काम बोला ना जोरात. हां, बरं वाटतं आपल्याला, कारण त्यांच्या भोवती वलयच वेगळं असतं. तेच तुम्ही एखाद्या बाहेरच्या कुसंगामध्ये गेल्यानंतर किंवा एकदा आसक्त संसारी असेल त्याच्या जवळ गेल्यावर तुम्हाला वाटतं कधी पळू इथून असं वाटायला लागतं. कारण तिथे गेल्यानंतर काय तुम्हाला संसारातल्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. दुसरं काय ऐकायला मिळणार. संतांच्याकडे त्यांच्या बाजारात काय मिळतं, आनंद. त्यांच्याकडे आनंदच असतो. त्यांनी मागच्या वेळेला भजन म्हणतात ना, येथो ने आनंदू रे आनंदू. म्हणून बघा पावसच्या महाराजांनी म्हटलं आहे की स्वामी म्हणे संत आनंदाचे स्थान, आनंदाची खाण. नुसता आनंद नाही आहे त्यांच्याकडे, खाण आहे त्यांच्याकडे. खाण आणि जितकं खणू तितकं आणखी मिळतं. तसं यांना जेवढे आपण प्रश्न विचारू, जेवढे आपण सहवासात जाऊ त्याचं एक आनंदाची झलक आपल्याला कळायला लागते. आणि ज्यांना ही झलक कळलेली आहे ना ते त्यांना सोडत नाही. कारण एकदा गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं की तुमच्या गुरूंबद्दल काहीतरी सांगा. तेव्हा ते म्हणाले माझ्या गुरूंबद्दल काय बोलायचं. अहो ते इतके थोर होते, ज्ञानी होते. आधी भक्त त्यांच्याकडे येत नसत, आले तर राहत नसत, राहिले तर टिकत नसत, आणि जे टिकले ते परत जात नसत. समजलं. ज्यांना किंमत कळलेली आहे, जे टिकले ते त्यांना सोडून परत जात नसत. काय मार पडू द्या आणि काय होऊ द्या, आम्ही सोडतोय का महाराजांना. एवढ्या परीक्षा आमच्या झाल्या तरी आम्हाला माहिती आहे आम्हाला बाजू डायरेक्ट मालकाची आहे. बसू दे बाकीचे ओरडत. मालकाची बाजू असल्यावर घाबरायची गरज काय आपल्याला. लगा रहे खील से तो बाल न बाका होय. ही खील म्हणजे काय, विश्वासा चालक, मालक आणि सद्गुरू हे पाठीशी असल्यानंतर काळजी काय करायची गरज आहे. चालत येतं तुम्हाला सगळं, निश्चय पाहिजे फक्त आपला. आणि याची प्रचिती मी काय तुम्ही पण घेतलेली आहे सगळ्यांनी. बघता बघता आपल्याला अशा जादू बघायला मिळतात की आपल्या मनात पण नसेल येऊन पडतं. आपल्याला पाहिजे ती गोष्ट का, भक्ताची काळजी त्यांना करावी लागते, कारण भक्त त्यांची काळजी करतो ना. असं हे भक्ताचं आणि गुरूंचं नातं आहे. म्हणून पुढे जाऊन आपल्याला असं दिसेल की दत्त महाराजांनी 24 गुरु केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल 24 गुरु कशासाठी केले. 24 गुरु म्हणजे 24 जणांना ते भेटले आणि प्रत्येकाकडून चांगला गुण त्यांनी ग्रहण केला. त्यांच्यातला चांगला गुण त्यांनी बघितला. हा चांगला गुण कसा. एकदा गोंदवलेकर महाराजांचे शिष्य सगळे म्हैसूरला गेले होते फिरायला. ते जाऊन आल्यावर त्यांना महाराजांनी विचारलं काय म्हैसूरला काय काय बघितलं. ते म्हणाले मंदिरं बघितली, राजवाडा बघितला, ते देवीचं चामुंडा देवी, चामुंडा हिल, ते सगळं आम्ही बघून आलो. मग ते म्हणाले आणि काय बघितलं. तर ते म्हणाले की तिथे असे दगड होते, त्या दगडामध्ये सोन्याचा कण होता. म्हणजे एका दुकानामध्ये दगड ठेवलेले होते, त्याच्यात सोन्याचा कण होता.
ते आम्हाला काहीतरी वेगळंच बघायला मिळालं. तेव्हा महाराज म्हणाले, बरोबर आहे, बरोबर आहे, मी सुद्धा तो बघितलेला आहे. यांना काय कळेना, म्हणाले महाराज पण मैसूरला जाऊन आले की काय? ते महाराजांना म्हणाले, काय कुठला दगड आणि कुठलं काय बघितलं तुम्ही? ते म्हणाले, अहो तुम्ही सगळे येताना माझ्याकडे, तर मी तुमच्यातला एक सोन्याचा कण बघतो फक्त. तो कण कुठला? तुमचा भाव, तुमचं प्रेम आणि तुमची शक्ती, त्याला मी बघतो आणि त्याला मी मार्क देतो. म्हणजे तो मला दगड दिसत नाही, दगडातला सोन्याचा कण दिसतो. म्हणजे बघा, महाराजांनी या सगळ्यांची कशी फजिती केली न बोलता. कोणाला कळला त्यांचा अर्थ? म्हणजे संत काय आहेत? हे संत डायरेक्ट आत डोकावून बघतात, आत काय आहे ते बघतात. म्हणून या दत्त महाराजांच्याबद्दल, दत्त महाराजांनी आपल्या, आता आपण जे 24 गुरु केलेले आहेत ते मी सांगत होते आपल्याला. या 24 गुरूंमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मधमाशी, बालिका, नंतर हत्ती, नंतर कबूतर, अशी त्यांनी अनेक 24 गुरु केलेले आहेत. 24 गुरु म्हणजे 24 गुरूं बघितल्यानंतर, 24 जणांना बघितल्यानंतर त्यांच्यातला प्रत्येकाचा चांगला गुण त्यांनी उचललेला आहे. आता मधमाशीमध्ये काय उचलण्यासारखं आहे तुम्ही म्हणाल, काय बघायचं मधमाशीला? पण मधमाशीला त्यांनी बघितलं की उडत उडत जाते, फिरते फिरते फिरते, चांगला फूल शोधून काढते, त्याच्यातला मध गोळा करते, आणून ठेवते एका ठिकाणी, परत दुसरं शोधते, परत त्याच्यातला गोळा करते, परत आणून ठेवते, परत तिथे साठवते एकाच ठिकाणी. असं करत 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 ते मध साठवलं जातं आणि त्याचं पोळं तयार होतं. बघितलं ना तुम्ही? त्याच्यातलंच मध खातो आपण. तर ते त्यांनी साठवलेलं मध त्या पोळ्यामध्ये आपल्यासारखी माणसं बघतात आणि त्यांना खालून जाळ लावून त्यांना तर मारतातच, पळवतात, पण त्यांनी गोळा केलेला पळवतात. मग आता ह्या मधमाशीमध्ये बघितलं, काय बघितलं दत्त महाराजांनी? त्यांनी बघितलं की मधमाशीमध्ये चिकाटी, इकडून आणलं थोडंसं, इकडून आणलं थोडंसं, इकडून आणलं थोडंसं, असं करत करत चिकाटी, की एवढं चिकाटीने साठवून दुसरे पळवतात. म्हणजे चिकाटी हा गुण त्यांनी मधमाशीकडून घेतला. आता आकाशाकडे काय बघितलं त्यांनी? आकाशातला काय गुण घेतला? आकाश कसं प्रचंड मोठ्याच्या मोठं पसरलेलं आहे आणि हे आकाश कसं आहे? व्यापक आहे. तसं आपलं तत्व सुद्धा कसं आहे? व्यापक आहे. आत्मतत्व, त्यांना तिकडे बघितल्यावर आत्मतत्वाची आठवण आली. आता त्यांनी काय बघितलं? पर्वत. आता पर्वत, तर पर्वत काय करतं? साधू संत आपली ध्यान धारणा करण्यासाठी पर्वतावर जाऊन बसतात. म्हणजे पर्वत अशा साधू संतांना आश्रय देतं, बसायला जागा देतं. त्यांना म्हणतं का तू वाईट आहे, इथे बसू नको, तुला मी ओळखत नाही, असं नाही. म्हणजे सगळ्यांसाठी, सगळ्यांना जवळ करतात पर्वत. म्हणजे असं पर्वतावर जी झाडं असतात, ते झाडं म्हणजे वृक्षाचे किती उपयोग आहेत, मुळापासून शेंड्यापर्यंत. जर आपण बघितलं तर त्याची पानं, त्याची फुलं, त्याचं लाकूड, त्याची फळं, या सगळ्याचा उपयोग होतो. म्हणजे वृक्ष काय करतात? ही सगळ्या गोष्टी इतरांसाठी परोपकार करतात, मानवासाठी परोपकारासाठी देऊन टाकतात. सावली तर देतात, पण या सगळ्या गोष्टी देतात म्हणजे परोपकार करतात. तसं आपण सुद्धा जास्तीत जास्त परोपकार आपल्याला करता आला पाहिजे. हे त्यांनी त्या पर्वताकडे बघितल्यावर त्यांना लगेच लक्षात आलं. नदीकडे बघितल्यानंतर नदी कसा परोपकार करते? पाण्याचा सगळ्यांना देते. पाण्यात ती घेणाऱ्याला बघते का तिचे गुण अवगुण? नाही बघत. जो येईल त्याला आपलं पाणी देते आणि त्याची तहान भागवते आणि त्याला उपयोगी पडते. म्हणजे उपयोगी पडण्याचा आणि बाकीचे गुणग्राहकता, म्हणजे येईल त्याला नकार न देता आनंदाने पाणी घेऊन देते, अखंड वाहत असते. हे नदीपासून ते गुण शिकले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? हे 24 जे त्यांना गुरु भेटले, 24, त्या 24 गुरूंकडून त्यांनी प्रत्येकाचे चांगले गुण उचललेले आहेत. म्हणून त्यांना त्यांनी गुरु म्हटलेले.
आणि तुम्हाला वाटेल की हे जे स्वतः गुरु आहेत यांना जर सद्गुरू म्हटलेलं आहे तर यांना या गोष्टीसाठी काय करायची गरज होती. पण नाही, ज्यांच्याकडे गुणग्राहकता आहे ना तो प्रत्येकातला चांगला गुण बघतो बघा. आता या ठिकाणी एखादा आपण समजा वाईट आहे माणूस किंवा वाईट आहे बाई एखादी, तर आपण काय बघतो, तिचे प्लस पॉईंट बघतो. तिचे प्लस पॉईंट काय आहेत, ही आपल्याकडे येते, आपल्याकडे सेवेला आहे, आपल्या प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते, हा गुण आपण बघतो का बाकीच्या गोष्टी बघतो. आणि बाकीच्या गोष्टी बघत असेल तर त्याला काही अर्थ नाही, म्हणजे गुणग्राहकता नाहीच त्याच्याकडे. पण असं या ठिकाणी दत्त महाराजांनी जे 24 गुरु केलेले आहेत त्याचा उल्लेख शास्त्रामध्ये असा वेगवेगळा केलेला आहे. आणि पुढे दत्त महाराज आपल्या आईला बोध करताना सांगतात, फार महत्त्वाचं सांगतात, एक श्लोक, अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. अनित्यानि शरीराणि, शरीर कसं आहे, अनित्य आहे. अनित्य म्हणजे जे नित्य राहत नाही त्याला अनित्य म्हणतात. जाणार आहे, नाश पावणार आहे, कमी कमी होणार आहे. अनित्यानि विभवो नैव शाश्वतः, असं हे शरीर आहे. आणि या शरीराला काय अनित्य तर आहेच. का अनित्य आहे तर आपल्याला ते दिवसेंदिवस त्याला वेगवेगळ्या 6 अवस्था असल्यामुळे प्रत्येक अवस्थेतून ते पुढे पुढे सरकतं. आणि हे प्रत्येक अवस्थेतून कसं पुढे सरकतं तर एक छान गदी माडगूळकरांनी एका जगाच्या पाठीवर मला वाटतं ते पिक्चरमधलं ते गाणं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा पांघरसी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा, कपड्यासाठी करीशी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. म्हणजे 3 अवस्था त्यांनी सांगितलंय. हे 3 अवस्था म्हणजे बालपण, तरुणपण, म्हातारपण. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्णशाल मग असे शेवटी येणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा. म्हणजे 3 अवस्था, बालपण, तरुणपण, वृद्धपण, जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. समजलं, घ्यायला लागते हातात. पण आपल्याला महाराजांनी अजून चांगलं ठेवलं. हे मोठी शक्ती महाराजांची पाठी आपल्या. या 3 अवस्थांचं त्यांनी वर्णन केलेलं की लहानपणी कुठले कपडे घालतो, तरुण असताना कशा कपडे घालतो, आता ही तरुण मंडळ कशी घालतात, वृद्ध झाल्यावर काय येतं, कुठली वस्त्र घालतो माणूस, आणि नंतर वस्त्र बदलतो. बघा, नुसती गाणी ऐकायची नाही, त्याच्यातला अर्थ समजला पाहिजे. तुमचं लक्ष डायरेक्ट अर्थाकडे गेलं पाहिजे. केव्हा जाईल आत विचार असतील तेव्हा. आज जर आपल्याला पटलं तर आपलं प्रत्येक गाणं ऐकताना आपलं लक्ष तिकडे जातं. म्हणून हे त्यांनी काय सांगितलं, अनित्य आणि शरीराने. असं शरीर अनित्य आहे. आता शरीर अनित्य आहे तर शरीर म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की आता सगळे बघा, कोणी गोरे आहेत, कोणी सावळे आहेत, कोणी काय आहेत, सगळे असू दे. पण एक म्हणजे मी असं हे बघितलं, चित्र बघितलं की देखो लैमिनेशन इसका ऊपर का हटा दो तो नीचे का जो कुछ दिखता है वो सब सुंदर है.
कळलं? एक असं सांगाडा ठेवलेला आहे हाडाचा. बघितलाय ना तुम्ही? हाडाचा सांगाडा शाळेत असतो तो. शाळेत शिकवतात ना मुलांना. हा मेंदू, हा इथे हृदय असते, पायाची हाडं, हाताची हाडं. तो सांगाडा असा खुर्चीत बसवलेला आहे आणि त्यांनी सांगितलं, खाली लिहिलंय कि ये लॅमिनेशन अगर हटा दिया तो सब एक तरफ ही सुंदर दिखते. म्हणजे आपलं खरं स्वरूप काय, तो सांगाडा बघायचा. सांगाडा बघितल्यावर आपण म्हणणार नाही की मेकअप करणाऱ्या आयुष्यात उभं राहून. वरती लॅमिनेशन आहे म्हणून आपण एकमेकांच्या जवळ जातो आणि बोलतोय. म्हणून डॉक्टर पण बघा, आपण किती जरी सुंदर असून काहीतरी ऑपरेशन करताना इथं मास्क लावतात, कारण आतलं माहिती आहे ना त्यांना. ऑपरेशन करताना हे उघडलं की त्यातून जंतू बाहेर पडतात, त्यातून रोग बाहेर पडतात, काय बाहेर पडतात, म्हणून मास्क लावताना आतलं शरीर माहिती आपलं. तर हे जो सगळं या ठिकाणी, हे सगळं कशात आलं? अनित्य आणि शरीराणी विभवो नाही शाश्वत. वैभव सुद्धा कसं आहे? शाश्वत नाही. अरे वैभव मिळवणारा आणि वैभव सोडणारा तोच जर शाश्वत नाही तर वैभव कुठला आलं शाश्वत? सांगा मला. वैभव शाश्वत नाही तर भोगणारा आणि मिळवणारा तो शाश्वत राहील का? म्हणजे विभवो नाही शाश्वत. मग वैभवामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या कशा आहेत? हळूहळू नाशाकडे धावतात. आता तुमच्या गळ्यात सोन्याचा हार असेल तर तो 25 वर्ष तसाच राहील का? झिजत जाईल. प्रत्येक वस्तू कशी आहे? झिजत जीर्ण होत जाते आणि शेवटी फाटते. म्हणजे विभव नाही शाश्वता नित्य सन्निहितो मृत्यू. प्रत्येक जण आपण कसे चाललोय? मृत्यूच्या जवळ चाललोय. आपण वाढदिवस जोरात साजरे करतो, पण वाढदिवस म्हणजे काय? 1 वर्ष पुढे. कुठे? त्या तारखेच्या पुढे. याचा आपल्याला भान आहे का? म्हणजे नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य काय आहे? सगळ्यांचं धर्मसंग्रह करणं. मग धर्मसंग्रह करणं एवढा त्यांनी महत्त्वाचा श्लोक आपल्याला सांगितला की हे सगळं जाणार आहे, वैभव जाणार आहे, देह जाणार आहे, दिसतं ते खलास होणार आहे. मग तरी सुद्धा माणूस का पाठी लागतो आणि का माझं करतो आणि का अधिकार दाखवतो? सांगा मला. म्हणजे काय कळलंय का अशांना? ज्ञान आहे का? ज्ञान असतं तर असे धावले नसते. माझं करत धावले नसते. ज्या ते धावतायत, पकडतायत, पळतायत, धागा लागलेला नाही. आणि ज्यांना आज हे पूर्ण कळलेलं आहे मग ते राजवाड्यातही राहतील आणि झोपडीतही राहतील आणि म्हणजे किती आनंद या झोपडीत माझ्या. कारण ते ह्याला महत्त्वच देत नाहीत. ते डायरेक्ट त्या मालकाला बघतात. झोपडीत सुद्धा मला तोच दिसतो, राजवाड्यात तोच दिसतो, जंगलात गेलं तरी तोच दिसतो. म्हणून समाधान पावलेले संत कसे असतात? मठ वेको, पर्वत वेको, जट वेको, समाधान उळ शरणंगे, मत्ते होरगण चिंते, जपतप वेको, तन्नदा शरणंगे गुहेश्वरा. मठ वेको म्हणजे समाधान पावलेल्या संताला, म्हणजे महाराजांसारख्या संतांना मठ कशाला? मठ वेको. पर्वत वेको, पर्वत कशाला जाऊन बसायला? मठ वेको, पर्वत वेको, जट वेको, जटा कशाला? समाधान उळे शरणंगे. म्हणून समाधान पावलेल्या संताला या सगळी कशाचीच गरज नाही. बस देवा तुझं कृपा छत्र मला लाभलेलं आहे, मी कसलीच काळजी करत नाही. बघा समाधानी संत ज्या प्रवासाला निघलेले असे आणि जे आज्ञानी यांच्यातला फरक तुम्हाला समजला ना आता? म्हणजे असे जे संत असतात या संतांबद्दल त्यांनी आपण सांगायचं झालं तर आता दत्त महाराजांचा श्लोक आपण सांगत होतो. नित्य कर्तव्य धर्मसंग्रह. म्हणजे आपलं कर्तव्य काय? खरं धर्मसंग्रह करणं. पैसा संग्रह नाही, धर्मसंग्रह. आता धर्मसंग्रह, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे चैतन्य.
जे आपल्या आत आहे ते, जे आत आहे म्हणून मी बोलू शकते, तुमच्या आत आहे म्हणून तुम्ही इथे बसला आणि ऐकू शकताय, ते चैतन्य. त्याला ओळखणं कर्तव्य धर्मसंग्रह. म्हणून आपलं मानवाचं खरं कर्तव्य काय आहे? धर्मसंग्रह करणं. कारण बाकी गोष्टी तुम्ही किती मिळवल्या तरी कोणी नेल्यात का आतापर्यंत? बघितलंय तुम्ही? बोटवरती करा. मी नाही बघितलं म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही बघितलं असेल तर बोटवरती करा. काय बघितलं? कुठं बघितलं? कोणीच नेऊ शकत नाही आतापर्यंत. साधी सुई सुद्धा नेऊ शकत नाही. येशी उघडा, जाशी उघडा. मग काय नेऊ शकाल तुम्ही? बघा, बारीक विचार करा. संतांचा भर कशावर आहे? एकीचा तो विचारच केला पाहिजे. साधकाने विचार करायला पाहिजे. आणि विचार करणाऱ्या माणसाला सगळं समजत जातं आपोआप. सतत त्याचे विचार चालू असले पाहिजे. म्हणून दत्त महाराजांनी हे जे महत्त्वाचं सांगितलं की हा धर्मसंग्रह करून म्हणजे आपण जे आतापर्यंत बँक बॅलन्स ठेवतो कशासाठी? म्हातारपणी वापरता यावं म्हणून. तसा हा बॅलन्स वाढवा. कुठला बॅलन्स? धर्मसंग्रहाचा. आणि हा बॅलन्स वाढल्यावर मग काय होईल? संतांना आपली दया येईल. आणि संत विद्याताई म्हणतात तसं 35वर पास नाही, 75% पास करतील आपल्याला. महाराजांना मी जेव्हा मला तिथे मठात असे फोटो काढलेले काय तर त्या फोटोतून मलाच बरोबर वगळलं होतं. तेव्हा महाराज मला काय घाबरू नको, पुढे तुझे भरपूर शिष्य होतील आणि भरपूर फोटो काढतील. अरे तुला काही कमी पडणार नाही. अहो, आमच्या आईला ज्योतिष समजत होतं. आमची आई कोल्हापूरला आली होती, आई वडील. तेव्हा महाराज म्हणाले आमच्या आईला, मला म्हणाले आईला बोलवून आण चहा प्यायला. मी म्हटलं तिला कशाला? तिला मी खोलीत नेऊन देते चहा, तुमच्याजवळ नको. तू माझा गुरु का मी तुझा गुरु? ला पहिले दे. मग आईला मी सांगितलं तर तुला महाराज बोलत आहेत. आणि आईला म्हटलं तिथं काय बोल नको. अरे म्हणजे तू शिकवतो का मला? मी काही बोलणार नाही. त्यांचं ऐकणार काय, कशाला बोलवलं ते. आणि मग ते म्हणाले बघा तुमची मुलगी किती घाबरते. मी सांगितलं आईला माझ्याबरोबर चहा प्यायला बोलव. आई माझी गुरुबहीण आहे. तिचे गुरु सिद्धरामेश्वर महाराज, माझे गुरु सिद्धरामेश्वर महाराज. आम्ही गुरु बनतो भगिनी. हिला काय करणार म्हणाले. आणि मग बसले आणि मग चहा पिताना म्हणाले हे बघा शोभाचं ज्योतिष काय सांगा आधी. आणि शोभाच्या वेळेला कोणता मसाला वापरला होता असा प्रश्न आमच्या आईला विचारला. पण आमची आई हुशार. आमची आई म्हणाली शोभा जेव्हा पोटात होती तेव्हा मला सारखे वैराग्याचे विचार येत होते माझ्या मनात. मग बरोबर आहे, मसाला बरोबर आहे. अहो शोभा म्हणते काय शोभा बघा, आम्ही बरोबर शोभाची निवड केली. अहो ती कधी कधी अशी बोलते की मला भीती वाटायला लागते, मला पळून गेली तर काय करायचं. दत्त महाराजांच्याकडे बघितल्यावर आपल्याला काय, वैराग्याची मूर्ती. दत्त महाराज जोळी लावलेली आहे त्यांनी काखेला, भिक्षा मागून खातात. मी एका दत्त मंदिरामध्ये माझं प्रवचन होतं आणि ते म्हणाले की चला 6 वाजता तुमचं प्रवचन चालू होईल. मी जायच्या आधी म्हटलं थांबा मंदिरात जाऊन येते, दत्त महाराजांच्या समोर करायचं आपल्याला, त्यांचं दर्शन घेऊन येते आधी. मी डोळे बंद करून माझी प्रार्थना करत होती. तेव्हा ते भटजी तिथेच उभे होते, माझ्याकडे बघत होते. ते मला म्हणाले काय किती वेळ प्रार्थना चालली होती तुम्ही, काय मागितलं दत्त महाराजांच्याकडे. म्हटलं काय मागू, त्यांनी झोळी लावली आहे. त्यांच्याकडे काय मागायचं, त्यांनी आपल्याला सांगितलं मी झोळीतलं खातो तर तुम्हाला काय देऊ. पण जर तुम्ही मला प्रसन्न करू द्या तर मी तुम्हाला सगळं देईन.
राज्य देईन, मालक करून टाकेन. अहो दत्त महाराज वैराग्याची मूर्ती. आणि त्यांच्या संप्रदायाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय? त्यागावर भर आहे. त्याग. तुम्ही किती त्याग करता. म्हणून महाराज म्हणाले त्याग हे मानवाचं भूषण आहे. पैशाचा किती त्याग करता, वेळेचा किती त्याग करता, स्वतःच्या गोष्टींचा किती त्याग करता, आपल्या अवगुणांचा किती त्याग करता, अज्ञानाचा किती त्याग करता. त्याग करायला शिका. महाराज म्हणायचे. महाराजांचा सगळा भर त्यागावर होता. कारण महाराज स्वतः त्याग मूर्ती होते. त्यांना काही कपड्याचं नाही, काही नाही, काही नाही. जेवलेलं लक्षात राहायचं नाही. काय अरे तू माझ्या कपड्यावर डाग पडलाय, तुझे डोळे खराब झाले, चेक करून ये, असं बोलायचं. म्हणजे तो सुद्धा त्यांना दिसायचा. काय म्हणजे अनुसंधान किती 24 तास. त्यातून बाहेर पडायला तयारच नाहीत. मजेत आहेत आपले. बघावं तेव्हा चेहऱ्यावर आनंद. म्हणजे असा हा दत्त महाराजांचा जो संप्रदाय, नाथ संप्रदाय, हा संप्रदाय रामदासी संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय या सगळ्याशी घनिष्ठ संबंधित आहे. ही सगळी मंडळी दत्त महाराजांना मानतात आणि त्यांचं भजन तिथेही केलं जातं, त्यांची आरती केली जाते. म्हणजे दत्तगुरू किती महान आहेत बघा. त्यांच्या एका श्लोकावरून आपल्याला ज्ञान होतं. काही पुस्तकं वाचायची गरज नाही. बस एक श्लोक वाचला आणि त्याने शरीराने सगळं साराचं सार तुम्हाला कळलं. काय मोठी मोठी ग्रंथ वाचायची गरज आहे. सोपं एकदम. महाराज म्हणाले तू आत्मा आहे. आत्मा म्हणजे काय? आत्महान. बघा इतकं सोपं. म्हणून त्यांनी आपल्याला काय सांगितलं? धर्मसंग्रह करा. धर्मसंग्रह म्हणजे चैतन्याला ओळखा आणि ते चैतन्याला ओळखल्यानंतर त्याला त्याचं स्मरण करा, त्याचं भजन करा, त्याला आपलंसं करा, त्याची कृपा संपादन करा. आणि त्याची कृपा संपादन केल्यावर काय? काहीच कमी नाही. पण हे करत असताना तुम्हाला अनेक परीक्षांना थोडं तोंड द्यावं लागतं. सहजासहजी लगेच होत नाही. पण परीक्षार्थी जो असतो ना, परीक्षेला बसलेला, खरा परीक्षक जो बसलेला असतो ना विद्यार्थी, तो म्हणून काय वाटेल ते होऊ दे, मी हटणार नाही पाठी. अभ्यास म्हणजे अभ्यास. पण महाराज मला पहिले विचारायचे, तुला कच्चा साधू व्हायचं का पक्का साधू व्हायचं ते सांगा दे मला. म्हटलं कच्चा कशाला होऊ, तुम्ही पक्के म्हटल्यावर मी पण पक्केच पाहिजे. मी कशाला राहू. म्हणाले मग पक्का साधू व्हायचं असेल ना तर तुझ्याकडे फाईल पाहिजे. काय पाहिजे? फाईल. एक एक कागद ठेवतो ना आपण, त्याला फाईल म्हणतात. ती फाईल पाहिजे. त्या फाईलमध्ये काय तुझे सर्टिफिकेट ठेवायचे, लोकांनी दिलेली सर्टिफिकेट त्याच्यात ठेवायचे. ते काय सांगतात त्यांना काय समजतं? आम्ही काय काय केलं, काय केलंय त्याने. आज त्यांची सर्टिफिकेट गोळा करून ती फाईल, ज्याची मोठी तो साधू मोठा. मग आता ठरव तू काय करायचं. महाराज म्हणून तुमची फाईल मोठी, आपल्याला कशाला लहान, आपली पण असू दे मोठी. कारण तुम्ही पाठीराखे असल्यावर सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेख कोण करी. सद्गुरू पाठी असल्यानं कशाला घाबरायचं आपण. घाबरायचं नाही. तेव्हा सुद्धा घाबरत नव्हतो. स्वामींना घाबरत होतो. स्वामी काय लगेच असं करून टाकायचं. आपल्याला एखादा प्रश्न विचार, कुसुमताईने विचारला तुझं वय का, त्यामुळे 65. आत्म्याला वय असतं. 2 दिवस गेल्यावर परत म्हणे ए तुझं वय किती, त्यामुळे आत्म्याला वय नसतं. हे तू शिकवते मला, हे मला माहीत नाही. झालं आता कुसुमताई काय बोलणार, विचार अशा गप्पा बसते. मग मी ते सगळं ऐकलेलं होतं. 4 दिवसांनी मला विचारलं म्हणे तुझं वय किती. तर मी सांगितलं आत्म्याला वय नाही आणि देहाला वय 55. तू पक्की आहे म्हणाले. तुम्हाला पाहिजे ते उत्तर घ्या. म्हणजे संत अशा संत परीक्षा घेताना
शिष्याला तयार करतात. हे या ठिकाणी आता आपण जे दत्त महाराजांचा उपदेश बघितला, या उपदेशामध्ये आता आपल्याला कळलं की आपण जो वावरतो तो संसार कसा आहे, वैभव कसं आहे, शरीर कसं आहे, आजूबाजूचे कसे आहेत, आणि या सगळ्यामध्ये टिकाऊ, सतत, चिरंतन, निराकार काय आहे ते आपण ओळखायचं. सगळेजण नाशिवंत आहेत, त्यातलं एकच सत्य आहे आणि ते म्हणजे परब्रह्म वस्तू. आणि ती परब्रह्म वस्तू म्हणजे असे दत्त महाराज, म्हणून त्यांना आपण म्हणतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणून त्यांची म्हणजे आत्मस्वरूपाची जे उपासना करतात, त्यांची जे भक्ती करतात ते त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतात आणि त्यांच्या आशीर्वादाला प्राप्त होतात. त्यांचा आशीर्वाद आपोआप त्यांना व्हायला लागतो. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस की मी द्यायच्या आधीच तू सगळं काढून घेतो. मला एकच करावं लागतं की काळाची नजर तुझ्यावर पडू नये. बघा किती महत्वाचं आहे. काळाची नजर आपल्यावर पडू नये म्हणून किती सांभाळतात आपल्याला. महत्वाचा डिपार्टमेंट सांभाळतात. काळाची नजर पडली तर काय होईल? सेवा आणि काय प्रवचन आणि काय काय होईल? काही नाही होणार. काळाची नजर पडू नये म्हणून मला तुला सांभाळावं लागतं. म्हणून संत अशा निश्चयाने राहतात. म्हणून जास्त वर्ष टिकतात देहानी, त्यांना भरपूर आयुष्य असतं. कारण आतमध्ये त्यांचा असा निश्चय असतो, त्यांना माहिती आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, एकच ब्रह्म सत्य आहे. आणि त्या सत्याला जे शोधायला निघाले ते सत्यरूपच होऊन जातात. म्हणून या नवीन वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना महाराजांनी असा आशीर्वाद देऊ दे आणि तुमच्यामध्ये प्रगती होऊन तुम्हाला कृपेला तुम्ही पात्र होऊ देत. आणि त्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला मला सगळ्यांना देतील, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर.